वाल्मिक कराडची नियमित आरोग्य तपासणी होतीये। वाल्मिक कराडला सर्दी, खोकला, ताप असल्याचं कळतंय। औषध दिल्यानंतर वाल्मिक कराडची प्रकृती आता स्थिर आहे आणि वाल्मिक कराडच्या डॉक्टरांनी ही माहिती दिल्याचं कळतंय। एसआयटी कोठडी संपल्यानं आज कोर्टातल्या प्रक्रियेकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र या दरम्यान वाल्मिकच्या प्रकृतीविषयी माहिती कळतीये। नियमित आरोग्य तपासणी त्याची होतीये। सध्या सर्दी, खोकला, ताप आहे वाल्मिकला आणि औषध दिल्यानंतर वाल्मिक कराडची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। तर वाल्मिक कराडच्या डॉक्टरांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। आज व्हीसीद्वारे त्याची न्यायालयामध्ये उपस्थिती असणार आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेकडे सुद्धा लक्ष असणार आहे। हा एक खळबळजनक व्हिडिओ पुढे आल्यानंतर आज या संपूर्ण सुनावणीकडे विशेष असं खरं तर महत्त्व प्राप्त झालंय, म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। त्यांना आपण रेग्युलर तपासणी केलेली आहे। थोडा त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यानिमित्त गोळ्या औषधं दिलेली आहेत। सध्या तब्येत चांगली आहे। बरं, काय आज तपासणी करणार? हॉस्पिटलला घेऊन जाण्याच्या संदर्भात काय तशा त्याविषयी आम्हाला काही कल्पना नाही आहे। आम्ही इथं त्यांचं रेग्युलर चेकअप केलं आहे। पल्स, बीपी, सॅच्युरेशन, ऑक्सिजन वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि जे कंप्लेंट आहे त्यानुसार त्यांना आम्ही गोळ्या औषध दिलेले आहेत। आणि या संदर्भात सध्या ताजा अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। विशाल, महत्त्वाच्या घडामोडी सध्या बीड प्रकरणामध्ये घडतात। वाल्मिकचा संदर्भातला आजचा पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेकडे एक लक्ष असणार आहे। व्हीसीद्वारे तो उपस्थित असणार आहे सुनावणीला। काय काय नेमके या संदर्भातल्या सध्याच्या घडामोडी? निश्चितपणे वाल्मिकला आज न्यायालयीन कोठडी संपत आहे आणि खुनाच्या गुन्ह्यात एसआयटीने त्याला अटक केलेली होती आणि त्या संदर्भात त्याला ही सगळी कोठडी होती आणि आज ती कोठडी संपत आहे। आज त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार व्हीसीद्वारे त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय। जेही या प्रकरणातले आरोपी आहेत त्या सगळ्यांनाच व्हीसीद्वारे यापुढे कोर्टात हजर करणार आहे। वाल्मिकची तब्येत थोडी खराब होती, त्यानुसार आज डॉक्टरांचं एक पथक तिथे गेलं, वाल्मिकची तपासणी केली। त्याला सर्दी, खोकला आणि तापाची तक्रार होती, त्यानुसार त्याला औषधी देण्यात आली आहे। त्याची तब्येत सेटल आहे असल्या पद्धतीचं सांगण्यात येते आणि थोड्याच वेळात न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होईल। आज नक्की एसआयटी काय पुरावे मांडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जो व्हिडिओ वाल्मिकचा पुढे आला होता त्यानंतर तो खंडणीच्या गुन्ह्यात थेट गुंतला आहे असं स्पष्ट दिसतंय। सोबतच व्हिडिओमध्ये जे आरोपी त्याच्यासोबत दिसत होते ते खुनातले मुख्य आरोपी आहे। त्यांचा आणि वाल्मिकचा काय संबंध आहे, कशा पद्धतीनं हा सगळा कट शिजला, या सगळ्याची मांडणी आज एसआयटी कोर्टामध्ये करू शकते। त्यामुळे आजच्या सुनावणीला खूप जास्त महत्त्व आल्याचं आपल्याला दिसतंय। थोड्याच वेळात या न्यायालयीन प्रक्रियेला आज सुरुवात होईल आणि त्यानंतर वाल्मिकला आज न्यायालयीन कोठडी मिळते की एसआयटी पुन्हा एसआयटी कोठडी घेण्यात यश मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनुपमा, विशाल, निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्याचप्रमाणे विशाल, आणखी एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधतं। काल जो व्हिडिओ एक समोर आलेला आहे, खरं तर मोठी खळबळ या व्हिडिओमध्ये उडाली, कारण सर्व आरोपी हे एकाच फ्रेममध्ये दिसले, कॅमेरामध्ये टिपले गेलेले आहेत, पोलीस सुद्धा त्यांच्या बरोबर होते। हा सगळा कट कसा शिजला या आधीचा हा सगळा व्हिडिओ असणार आहे, तर या संदर्भात या व्हिडिओच्या अनुषंगानं आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होऊ शकतं? खरं तर हा व्हिडिओ एक महत्त्वाचा पुरावा या सगळ्यात मानला जातोय, कारण आतापर्यंत वाल्मिक हा फक्त खंडणीच्या गुन्ह्यातला आरोपी अशा पद्धतीचा दावा केला जात होता आणि कोणाशी त्याचा विशाल काही मिनिटांसाठी आपल्याला थांबवते।